नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वच महिलांना लागली आहे. चला तर मग वटपौर्णिमा नेमकी कधी आहे, पूजेचे शुभ मुहूर्त कोणते असतील आणि या संबंधित संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया. वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याचा सण म्हणजे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार याच दिवशी सावित्रीने यमराजाकडून आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. तेव्हापासूनच सुवासिनी महिला आपल्या पतीला उत्तम आरोग्य मिळावं आणि दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, त्याचकरता 7 जन्मी हाच पती मिळावा यासाठी सुद्धा हे व्रत करतात. यंदा वटपौर्णिमा 29 जून रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सोमवार आहे. 28 जून रोजी पहाटे 3 वाजता पौर्णिमेची तिथी सुरू होणार आहे आणि पौर्णिमेची तिथी समाप्त होणार आहे 30 जून रोजी पहाटे 5:26. उदय तिथीनुसार पौर्णिमेचे व्रत आणि पूजा 29 जून रोजी म्हणजेच सोमवारी केली जाणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी काही शुभ मुहूर्त आहेत. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते. पंचांगानुसार काही शुभ मुहूर्त आहेत, जसे अमृत मुहूर्त पहाटे 5:26 ते सकाळी 7:11 या दिवशी शुभ मुहूर्त आहे. सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 आणि याच दिवशी अभिजात मुहूर्त सकाळी 11:25 ते दुपारी 12:20 असणार आहे. आता या वेळेमध्ये आपण वडाच्या झाडाची पूजा करू शकता. मात्र सकाळी 6:44 ते सकाळी 8:27 दरम्यानचा राहुकाळ असल्यानं शक्यतो या काळात पूजा करणं टाळावी असं सांगितलं जातं. आता वटपौर्णिमेचा उपवास कधीपर्यंत करावा, तर सामान्यतः सूर्योदयापासून हा उपवास सुरू होतो. दिवसभर निर्जळा उपवास करून आणि फलाहार करून उपवास करतात. संध्याकाळपर्यंत वडाच्या झाडाची पूजा पूर्ण झाली की पतीचे दर्शन घेऊन आणि देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो. या दिवशी एकादशीसारखं व्रतसुद्धा केलं जातं आणि म्हणून काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडण्याची ही पद्धत आहे. परंतु बहुतांश महिला संध्याकाळी पूजा आटोपल्यावर सात्विक जेवण करून उपवास सोडतात. आपापल्या प्रथा पद्धतीनुसार आपण वटपौर्णिमेचं व्रत करून हा उपवास सोडावा. आता यावर्षी ज्येष्ठ महिन्यात अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना येत असल्यानं उत्तर भारतातील वटसावित्रीची अमावस्या 16 मे रोजी आणि महाराष्ट्रातील वटपौर्णिमा 29 जून रोजी साजरी होणार आहे आणि यामध्ये जवळपास 1.5 महिन्यांचं अंतर आहे. महाराष्ट्रात आपण पौर्णिमेची पूजा 29 जून रोजीच करावी असं सांगितलं जात आहे. आता वडपूजनाचे शास्त्र आणि महत्त्व काय, तर वडाचे झाड हे दीर्घायुष्य आणि विस्तारणाऱ्या कुटुंबाचे प्रतीक मानले जातं. वड म्हणजे वडाचे झाड, जे शेकडो वर्ष जगतं आणि वडाच्या झाडाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे रूप मानलं जातं. त्यांच्या मुळांमध्ये ब्रह्मा, कुडात विष्णू आणि फांद्यांमध्ये शिव वास करत असल्याचंही मानलं जातं. वटपौर्णिमेच्या दिवशी नेमकं काय करावं, तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून नवीन वस्त्र परिधान करून व्रताचा संकल्प करावा. हळद, कुंकू, अक्षदा, 5 प्रकारची फळं, विशेषतः आंबा, विड्याची पानं, सुपारी आणि सुती धागा घेऊन पूजा साहित्य तयार करावं आणि वडाच्या झाडाची पूजा करावी. वडाच्या झाडाला सुती धाग्याने 108 किंवा 7 वेळा वेढे घालून प्रदक्षिणा घातली जाते. आपापल्या प्रथेनुसार आपण वडाच्या झाडाचं पूजन करावं. वडाच्या मुळाशी पाणी घालून मनोभावे नमस्कार करून त्याची पूजा करावी आणि तुपाचा दिवा लावावा. त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी नेमकं काय करावं आणि वटपौर्णिमेची पूजा नेमकी कशी करावी या संबंधित माहितीचे सगळे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनेलवरती पाहायला मिळतील.
वटपौर्णिमेसंबंधित आणखी काही विशेष माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की विचारा. आणि अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. आधी सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ महिन्याचा प्रारंभ होणार आहे रविवारी 28 जून रोजी पहाटे 3:06 आणि पौर्णिमा समाप्त होणार आहे 30 जून रोजी पहाटे 5:26. उदय तिथीनुसार 29 जून रोजी संपूर्ण दिवसभर पौर्णिमा असणार आहे. उदय तिथीनुसार 29 जून रोजी हा सण साजरा करणं शास्त्रोक्त ठरणार असल्याचं सांगितलं जाते. मग यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे त्याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळाली असेल अशी खात्री आहे. वटपौर्णिमेसंबंधित आणखी काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर नक्की कमेंट करून विचारा. तुमची जर ही पहिलीच वटपौर्णिमा असेल तर तेही शेअर करा. आपल्या कुटुंबातील महिलांना ही माहिती शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हाईपही नक्की द्या. धन्यवाद.